महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये हाताच्या बोटावर सुद्धा मोजता येणार नाहीत अशा व्यक्ती आहेत. त्यातले गोविंदराव होते आणि आपलं भाग्य की ते कोल्हापूरचे होते. त्यांच्या पुढं बोलल्यानंतर ज्योत्स्ना त्यांनी लगेच त्याचा मान्यता दिली. मधुबाई जेव्हा कोल्हापुरात आल्यानंतर गोविंदरावांची त्यांची झालेली भेट ती कशी झाली, इथपासून गोविंदराव गेल्यानंतरची ती बातमी त्यांना कशी कळली, हे सबंध वर्णन त्यांनी 40 मिनिटाचं आज मला सांगितलेलं आहे. हे मोठं कार्य पुनर्प्रकाशनाचं आज इथे संपन्न होतंय. नमस्कार. सर्व रसिकांचं मी सहर्ष स्वागत करते. आई अंबाबाईचा आशीर्वाद आणि कलेचा वरदहस्त लाभलेलं असं आपलं कोल्हापूर, आणि या कोल्हापुरातून अनेक कलाकार जन्माला आले आणि जगात देखील त्यांनी नावलौकिक मिळवला, आणि म्हणूनच आपल्या या कोल्हापूरला कलानगरी असं संबोधलं जातं. संगीत, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, हार्मोनियम वादन अशा अनेक क्षेत्रात कामगिरी केलेले आपल्या करवीर नगरीचे सुपुत्र गोविंदराव टेंबे लिखित पुस्तकांचं पुनर्प्रकाशनाचा सोहळा आज इथं संपन्न होत आहे, आणि आपण सर्वजण या सोहळ्यासाठी इथं उपस्थित आहात. पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि आता मी व्यासपीठावर आमंत्रित करते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना, गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष श्री V.B. पाटील सर, प्रकाशक महेंद्र टेंबे आणि सुधीर पोटे यांना. यानंतर ज्योत्स्ना टेंबे खांडेकर यांना अशी विनंती आहे की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ज्योत्स्नाताईंना अशी विनंती आहे की गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष श्री V.B. पाटील सर यांचं देखील त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद. आणि यानंतर प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष श्री V.B. पाटील सर यांना. गोविंदराव टेंबे यांच्या पुस्तकांचं प्रकाशनाचा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण आलेले विजय केंकरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला, त्या ज्योत्स्नाताई, महेंद्र टेंबे खांडेकर साहेब, सुधीर पोटे, सौमित्र, या सर्व लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं होत आहे. हा देवल क्लबच्या हा सर्वात महत्त्वाचा आणि चांगला कार्यक्रम या माध्यमातून आम्ही घेत आहोत. गोविंदराव टेंबे यांचं देवल क्लबशी असलेलं नातं हे त्यांच्या कारकिर्दीपासून जे चालू होतं ते आजपर्यंत मेंटेन करण्याचं काम ज्योत्स्नाताईंनी इथं केलेलं आहे. गोविंदराव टेंबे यांनी देवल क्लबच्या माध्यमाची जी काय आपली बरीच वर्ष या देवल क्लबच्या कार्यक्रमासाठी खर्ची गाठली. स्वतःची वेळ, स्वतःचा आर्थिक जे देवल क्लबला करावं लागेल ते गोविंदराव टेंबे साहेबांनी या देवल क्लब कंटिन्यू राहावा, आणखी त्यांची शास्त्रीय संघाची जी परंपरा आहे ती जिवंत ठेवण्याचं काम गोविंदराव टेंबे साहेबांनी इथं आपल्या आवर्जून इथं केलं होतं. त्यांनी स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा देवल क्लबसाठी दिली होती. म्हणजे एवढं मोठं देवल क्लबशी असलेलं त्यांचं ऋणानुबंध ते जिवंत कंटिन्यूस परत करण्याचं काम ज्योत्स्नाताईंनी, ज्यावेळी आम्ही 5-6 वर्षापूर्वी त्यांना या गोष्टीबद्दल देवल क्लबच्या हॉलच्या कामाच्या बाबतीत आम्ही भेटलो आणि विनंती केली, त्यावेळी त्यांनी स्वतःहून संबंध फॅमिलीने, टेंबे फॅमिलीने किंवा गोविंदराव टेंबेंच्या देवल क्लबशी असलेलं नातं हे द्विगुणित करण्याचं काम करण्यासाठी आम्ही प्रस्ताव त्यांना दिला होता. इतर लोकांच्या बऱ्याच लोकांचे प्रस्ताव आले होते ह्या मंदिराला नाव देण्यासाठी, परंतु ज्यावेळी आम्ही जे गोविंदराव टेंबेंचं नाव द्यायचं त्यांच्या पुढं बोलल्यानंतर ज्योत्स्ना त्यांनी लगेच त्याचा मान्यता दिली, आणि ह्या रंगमंदिराचं नाव
ज्या गोविंदराव टेंबेंच्या नावानं करून आम्ही एक फार मोठं ऋण फेडायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तो काही पूर्ण गोविंदराव टेंबेंचं ऋण देवल क्लब फेडू शकणार नाही, एवढं काम या देवल क्लबसाठी गोविंदराव टेंबेंनी केलेलं आहे. म्हणून एक ऋणातून त्यांच्या मुक्त व्हायच्या दृष्टिकोनातून प्रयत्न म्हणून आम्ही या सभागृहाला जे नाव दिलं मंदिरला, आणि त्यातून ते आणखी टेंबे फॅमिली आमच्याशी एकरूप या देवल क्लबशी झालेले आहे. आणि त्या आज ज्योत्स्नाताई ह्या प्रकाशनाच्या कामासाठी, ज्या प्रकाशनाच्या कामासाठी अमेरिकेहून इथं आलेले आहेत. म्हणजे एवढं ऋणानुबंध त्यांचं या क्लबशी झालेलं आहे. म्हणून मी सर्व टेंबे फॅमिलींचं मी मनापासून देवल क्लब आणि कोल्हापूरवासियांपासून मी आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सर. गोविंदराव टेंबे यांचा साहित्य ठेवा, माझा संगीत व्यासंग, माझा जीवन विहार, जीवन व्यासंग आणि रंगाचार्य ही चारही पुस्तकं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला यावीत, पुन्हा एकदा रसिकांना ती वाचता यावीत, यासाठी या पुस्तकांचा पुनर्प्रकाशन सोहळा आज इथे संपन्न होतोय. तर या पुस्तकांविषयी आता आपल्याशी बातचीत करणार आहेत सुधीर पोटे. नमस्कार. आज तसं बघायला गेलं तर 2007 साली मी आणि ज्योत्स्ना आम्ही जो एक बिंदू आम्ही उमटवला होता त्याचं एक चक्र आज काही अंशी पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. कारण 2007 साली आम्ही पहिल्यांदा गोविंदरावांच्या लक्षणगीतांची CD काढली, त्याला प्रतिसाद भरपूर मिळाला. त्यानंतर त्यांचं दुर्मिळ पुस्तक कल्पना संगीत ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 2008 साली जयपूर घराणा संमेलन आनंद पर्व जेव्हा झालं तेव्हा गोविंदरावांनी लिहिलेलं आल्हाद खासाहेबांचं चरित्र त्याची नवीन आवृत्ती झाली. आणि 4 पुस्तकं राहिली होती, त्याचं प्रकाशन आज होत आहे. म्हणजे गोविंदरावांचे नाटकं सोडली आणि लक्षणगीतं सोडले. लक्षणगीताचं छोटंसं पुस्तक आहे, तर त्यांची इतर साहित्य संपदा आज आपण प्रकाशित करतो आहे. संगीत व्यासंग हे जे पुस्तक आहे ते गोविंदरावांचं जरी नसलं, म्हणजे त्यांनी लिहिलेलं जरी नसलं तरी त्यांनी दिलेली भाषणं आणि लिहिलेले लेख, म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी त्यांनी जी भाषणं दिली होती त्याचे पुस्तक होतं, त्याचंही आम्ही पुनर्प्रकाशित करतो आहे. तर ही 4 पुस्तकं, जसं VB साहेबांनी सांगितलं की गोविंदरावांचं ऋण आपल्यावर एवढं आहे की यातून आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि नवीन पिढीला गोविंदराव ही व्यक्ती काय होती, त्यांनी साहित्य, संगीत, समीक्षा, चित्रपट, रंगभूमी, संगीत दिग्दर्शन या सगळ्या क्षेत्रात जी अतुलनीय कामगिरी केली. आपल्या लक्षात येईल रसिक हो की अशा सगळ्या क्षेत्रात कामगिरी केलेले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये हाताच्या बोटावरसुद्धा मोजता येणार नाहीत अशा व्यक्ती आहेत. त्यातले गोविंदराव होते आणि आपलं भाग्य की ते कोल्हापूरचे होते. आणि हा जो दुर्मिळ ठेवा होता तो पुन्हा लोकांच्या पुढं यावा. आणि गोविंदरावांनी त्या काळी काय काय केलं, कशा तऱ्हेनं केलं आणि कशा तऱ्हेनं विविध तऱ्हेनं लोकांना आनंदही दिला, हा एक फार मोठा ठेवा, समृद्ध ठेवा आज तुमच्या हाती सुपूर्द करताना मला आनंद होतो आहे. थोडक्यात मी सांगतो की माझा संगीत व्यासंगमध्ये त्यांनी आपली सांगीतिक जडणघडण कशी घडली ह्याचं अतिशय छान उल्लेख केले. अनेक त्यात घटना आहेत, अनेक व्यक्तींच्याबरोबर, अनेक कलाकारांच्याबद्दलचे किस्से आहेत, ते तुम्ही पहा. माझा जीवनविहार हे त्यांचं आत्मचरित्रच आहे, परंतु संगीत व्यासंगमध्ये त्यांनी संगीताच्या संदर्भात लिहिलेलं आहे. आणि जीवनविहारमध्ये संगीत नाही, परंतु त्यांच्या आयुष्यात ज्या अनेक व्यक्ती आल्या, ज्या अनेक संस्था आल्या, ज्या अनेक संस्था त्यांनी सोडल्या, त्याबद्दल त्यांनी फार छान लिहिलेलं आहे. म्हैसूरच्या युवराजांच्या बरोबर त्यांनी युरोपच्या टूर्स केल्या 2, त्याबद्दल त्यांनी फार छान लिहिलेलं आहे. आणि वाचता वाचता तुमच्या लक्षात येईल की त्यांची भाषा अशी आहे की तुम्ही कुठलंही पान उघडून वाचला तर तो चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर. उदाहरणार्थ त्यांनी युरोपचे टूर लिहिलेले आहे, किंवा त्यांनी पोपला, तेव्हाचे जे पोप होते त्यांची भेट घेतली आणि त्यांना
भारतीय संगीतातलं काहीतरी ऐकवलं असं मला वाटतं हे एकमेव उदाहरण असेल. तर ह्या ज्या त्यांनी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपण बघायला पाहिजेत आणि तेव्हाचा काळ, तेव्हाची भाषा, तेव्हाचं राजकारण, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर तो प्रकाश पाडतो. ही दोन पुस्तकं आहेत, जीवनविहार आणि माझा संगीत व्यासंग. त्यानंतर पुस्तक जीवन व्यासंग, माफ करा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गोविंदरावांचे लेख आणि भाषणं आहेत आणि त्या लेखात आणि भाषणामध्ये अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. महाराष्ट्र संगीत, आजचे चित्रपट संगीत, आजचे रंगभूमीवरचं गायन, असं अनेक कलाकारांच्या बद्दलही त्यांनी लिहिलेलं आहे. तर हेही वाचण्यासारखं आहे. आणि रंगाचार हे जे पुस्तक आहे हे जरा वेगळ्या प्रकारचं आहे. अशासाठी मी हे म्हणतो की गणपतराव बोडस यांनी माझी भूमिका असं पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तींच्याबद्दल, म्हणजे त्यात गोविंदराव होते, बालगंधर्व होते, भाऊराव कोलटकर होते, तर त्यांच्याबद्दल त्यांनी काही विधानं केलेली होती. आणि मग तेव्हा गोविंदरावांना असं सांगण्यात आलं की तुम्ही ह्याच्याबद्दल लिहा, कारण पुढं हा इतिहास त्यांनी लिहिल्यामुळे इतिहास झालेला आहे. पण पुढं कोणी इतिहासाचा, रंगभूमीचा इतिहास अभ्यासाला गेलं तर त्याला लक्षात येईल की गोविंदरावांच्याबद्दल काहीतरी कोणीतरी एका व्यक्तीनं म्हणून ठेवलेलं आहे. आणि असा समज होईल की ते सगळं तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही तर ते सगळं खरंच आहे असं ते लोकांना वाटेल. तर तुम्ही त्याला उत्तर द्यायला पाहिजे. आणि मग गोविंदरावांनी उत्तर त्याला दिलं, ते छोटंसं पुस्तक लिहिलं आणि ती अर्पण पत्रिका त्याने अशी लिहिली की गणपतरावांना लिहिलं की तुमच्या मुढ्यातील हे बियाणं जे आहे ते पीक जे आलं आहे ते तुम्हालाच मी अर्पण करतो आहे, तुम्ही खेळाडू वृत्तीनं त्याचा स्वीकार करावा. त्यात गोविंदरावांनी एक वाक्य प्रस्तावनेत फार छान म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की मी हे लिहायला उद्युक्त का झालो, कारण असं आहे की आपण आपल्या रस्त्यात समजा आपल्याला एक धोंडा आढळला, आपण तो बाजूला करतो का, तर आपल्या मागून कोणीतरी समजा आलं आणि तो पाहिलं नाही तर त्याला इजा होईल, त्याला ठेच लागेल, म्हणून आपण तो बाजूला करतो. आपण तो बघितलेला असतो आणि तो ओलांडून जाऊ शकतो. अशा त्यांनी छान तऱ्हेनं लिहिलं आहे. आणि त्याने म्हटलं की निव्वळ माझ्याबद्दल त्यांनी काय लिहिलं असतं तर मी अनुलेखानं मारलं असतं, परंतु हे सगळं करण्यासाठी मला हे करावं लागलं. हे रंगाचार्याचं आहे. ही 4 पुस्तकं आहेत. ही तुम्ही अवश्य वाचा, तुम्ही वाचा. नवीन पिढी कोण वाचणारी असेल तर त्यांना वाचायला द्या. आणि गोविंदरावांच्यावरचं प्रेम असंच ठेवा, आम्ही ठेवू, एवढं विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. रसिक हो, ही 4ही पुस्तकांचा हा संच आज इथं सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 1850 रुपये आहे, पण आजच्या दिवशी 1400 रुपये सवलतीच्या दरामध्ये ही 3ही पुस्तकं आपल्याला इथे बाहेर 4ही पुस्तकं इथं बाहेर उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर एक सिंगल पुस्तक जरी तुम्हाला हवं असेल तरीसुद्धा ते तुम्ही घेऊ शकता. तेव्हा अवश्य बाहेरच्या स्टॉलला भेट द्या. आपल्या सर्व रसिकांना माहितीच असेल की 5 जून 2025ला गोविंदराव टेंबे यांच्यावरच्या यूट्यूब चॅनलचा देखील लोकार्पण सोहळा याच इथे रंगमंदिरामध्ये संपन्न झालेला होता. त्या माध्यमातून गोविंदराव टेंबे यांची ओळख सगळ्यांना व्हावी यासाठीच हा प्रयत्न होता. आणि आजच्या या पुनर्प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं नव्या पिढीला ही पुस्तकं पुन्हा एकदा वाचायला मिळावीत हाच खरं तर मूळ उद्देश आहे. कारण गेली जवळजवळ 50 ते 60 वर्ष हा ठेवा तसाच राहिलेला होता आणि आज तो पुनर्प्रकाशित होत आहे. तर या पुनर्प्रकाशनाविषयीचं मनोगत आता आपल्यासमोर सादर करतायत सौमित्र पोटे. नमस्कार. 5 जूनला जसं ऐश्वर्या म्हणाली त्याप्रमाणे आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि बघता बघता खूप नवे क्षण माझ्या हाताला लागले. नवे क्षण अशासाठी की बऱ्याचदा आपल्याला आपण जे क्षण व्यतीत करतोय ते धरता येत नाहीत आणि मग त्याचा भूतकाळ होतो. मग माणूस एकतर भूतकाळात रमतो किंवा अडकतो आणि मग भविष्याच्या चिंतेमध्ये असतो. अशा वेळेला आपल्याला जे क्षण हवे आहेत त्याचं पुढं काय करायचं किंवा ते आपल्याला आपल्यासोबत नेता येतील का ह्याचं उत्तर डिजिटल मीडियानं दिलं आणि म्हणून आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं. आज
गोविंदराव टेंबे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलचे एक 1000भर सबस्क्रायबर्स आहेत. मला माहिती आहे की संख्या कमी आहे, पण नवीन काहीतरी सकस आपण द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ती टक्केवारी नेहमी कमीच असते. जेव्हा 100 मसालेदार सिनेमे रिलीज होत असतात तेव्हा प्रयोगशील चित्रपटांची संख्या 5%च असते. जेव्हा 100 नाटकं, धुवाधार नाटकं रंगमंचावर सुरू असतात तेव्हा प्रयोगशील नाटकं, चौकट मोडणारी नाटकं जी असतात ती 5%च असतात. त्यामुळं आज यूट्यूब चॅनलचा जरी सगळीकडे तहलका असला तरी सकस वेगळं काहीतरी द्यायचा ज्यामध्ये जगताना व्हॅल्यू ॲड होईल असं जे काही असेल तर त्याची संख्या नेहमी कमीच असणार आहे. पण आपल्याला काही घाई नाही आहे, कारण आपण आजच्या लोकांसाठी काही करतच नाही आहोत. आपण हे येणाऱ्या पिढीसाठी करतो आहे. आणि हे मला तेव्हा कळलं जेव्हा मी मधु मंगेश कर्णिकांना भेटायला गेलो. डॉक्टर सुनील कुमार लवटे मला 6 जूनला भेटायला आले. 5 जूनला कार्यक्रम झाला आणि 6 जूनला घरी आले आणि मग त्यांनी अतिशय आनंदानं काही गोष्टी मला सांगितल्या. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट होती की गोविंदराव टेंबे यांच्या सान्निध्यामध्ये काही वर्षे घालवलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे जे मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक, आपण सगळे जाणतो. आता ते 94 वर्षाचे. त्यांनी कोल्हापुरामध्ये 4 ते 5 वर्ष घालवली होती. त्यांचा काही अनुभव आहे, पण त्याचं पुढं काय करायचं हे आजपर्यंत कोणाला माहीत नव्हतं, कारण ते कुठं प्रसारित करायचं त्याला विंडोज नव्हती, त्याला जागा नव्हती. हे कळल्यानंतर आम्ही मधुबाईंकडे गेलो आणि मधुबाईंनी अतिशय आनंदानं ते सगळे किस्से आम्हाला सांगितले, आपल्याला सांगितले. आज मला सांगायला आनंद आहे की मधुबाई जेव्हा कोल्हापुरात आल्यानंतर गोविंदरावांची त्यांची झालेली भेट ती कशी झाली, इथपासून गोविंदराव गेल्यानंतरची ती बातमी त्यांना कशी कळली, हे सबंध वर्णन त्यांनी 40 मिनिटाचं आज मला सांगितलेलं आहे आणि ते आपण आता चॅनलवर टाकलेलं आहे. ऑलरेडी तो एपिसोड आला आहे. मला असं वाटतं की हे सगळे जे क्षण आहेत जे भूतकाळामध्ये विरून जाऊ लागले आहेत त्यांना पुन्हा झळाळी निर्माण करून द्यायचं काम हे पण डिजिटल मीडिया करू शकतं असं मला वाटतं, ना की फक्त 1 मिनिटाचा रील आपण पाहत राहतो. सो मला तुम्हाला सर्वांना विनंती ही करायची आहे की गोविंदराव टेंबे ऑफिशियल हे चॅनल तुम्ही जरूर पहा. या चॅनलवर ऑलरेडी आपण कार्यक्रमाचे काही क्लिप्स टाकलेले आहेत. संगीत जयदेवसारखं नाटक आज उपलब्ध आहे, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. इतरांनाही सांगा, कारण मॅगी 2 मिनिटात होते, पुरणपोळी करायला वेळ लागतो आणि आपल्याला पुरणपोळी खायची आहे, आपल्याला मॅगी नको आहे, तर ती बनवायला मदत करा. आणि जे मी मधुबाईंशी बोललो आहे त्याची एक छोटी क्लिप मी इथं तुमच्यासाठी कापून आणली आहे. 4 मिनिटाची क्लिप आहे. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की काय पद्धतीचं बोलणं आमचं झालं आहे. ती ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला. पण मनपूर्वक आभार. मी थांबतो. आणि हा जो सगळा डिजिटल ठेवा आहे तो तुम्ही जरूर एन्जॉय करा, पहा, इतरांना पाठवा, कारण चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. थांबतो. थँक्यू. सौमित्रनं सांगितलं त्याप्रमाणे आपण ती आता क्लिप बघणार आहोत. की तुम्ही नव्या पिढीने, माझ्यापेक्षा लहान म्हणून नवी पिढी, तर तुम्ही मनाने तरुणच आहात. तुम्ही इतकं काम छान हातात घेतलं आणि महाराष्ट्राला आता नजराणा आहे तुमचा. मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आशीर्वाद देतो. अजून मोठे व्हा. पुयेची पेटी मी पहिल्यांदा तिथे ऐकली. तर पु ल देशपांडे कुठले हरामाचे मला काय माहीत नाही. मी बघतोय सगळं, फक्त दादा परिचयाचे पण ओळखी. पेल आता तू आलो आणि पेलने ती पेटी घेतली, खाली बसून अशी खाली होती अशी, आणि त्या नेहमीच्या पद्धतीने सहसा करत त्यावेळेसुद्धा ती पद्धत होती पेलची. आणि पेल वाजवायला लागले. अप्रतिम. गोविंदरावांचं, पण गोविंदरावांचे सर नाही, परंतु गाणी यावेळेची कुलवधू नाटक होतं, त्यातलं बोला अमृत बोला. गोविंदराव चेहऱ्यावर फक्त बोलायचे ना, खुश हसा बघता स्मित करून. पेलने 10-15 मिनटं पेटी वाजवली, उठले आणि दादाला असा उठवलं, त्यांना असा नमस्कार नाही करायला, आता बसा. पेल छान वाजवली, चांगली वाजवली.
रियाज ठेवा मोठे व्हाल. हो. आणि मग त्यांच्या गप्पा सुरू द्या. वामनराव देशपांडे म्हणाले, अरे PL हे आम्हाला माहीत नव्हतं तू इतकी चांगली पेटी वाजवतो. हरा महाजनी मंडळी ऐकून छान वाटलं. गोविंदराव तुमचं काय मत? नाही हो, चांगली वाजवली. मग काय त्यांचं ते चहापान वगैरे सुरू झालं. ही आयुष्यातली मी संगीतकारांची आणि PLनी त्यावेळी PLची माझी ओळख काय ना कोणी काय, फक्त बघितलं त्यांना मी. हा हे पु ल देशपांडे. त्यानंतर ही 55 सालची गोष्ट, माझं लेखन चालू होतं. सर आठवलं पण ह्या आठवड्याशी गोविंदरावांचा संबंध नाही आहे म्हटलं तर आहे. गोविंदरावांच्या बैठकीमध्ये मी पुलांना पहिल्यांदा बघितलं. बरोबर. पुलं लिहित होते विपुल, मी पण लिहित होतो. आणि पुलं त्यावेळी आले होते मुंबईला ऑल इंडिया रेडिओवर. 57-58ची गोष्ट आहे. आले आणि मला जयवंतळी माझा मित्र आला होता. म्हटलं मधू तुझं पुस्तक निघालं पाहिजे. मला आहे पण माझ्याकडे काही साहित्य नाही. तू ते लिहितोस ना आलम की त्याचं पुस्तक होईल. पण तू एक काम कर, पुलंना विचार. तर मी पुलंना विचारण्यासाठी रेडिओवर गेलो. आपल्या चर्नी रोड आहे ना, त्या चर्नी रोड स्टेशनच्या तिथे समोर ते होतं मरीन लाईन्सला जुनं अंधारं. तर भेटायला गेलो. पुन्हा भेटलो नमस्कार. त्यांनी माझी फिरकी घ्यायचीच आहे त्यांच्या पद्धतीनं. शेजारी रांगणेकरांचं रूम होती इकडे. तर म्हटलं तू ते पहिल्यापासून अरे म्हणे तुला कुठेतरी मला बघितल्याचं आठवतं. म्हटलं तर पुलं कसं म्हणायचं सर. म्हटलं मी पण तुम्हाला पाहिलं आहे एकदा, ते सांगतो कुठे ते. मी कोल्हापूरला नोकरीला होतो आणि गोविंदराव टेंबेंच्या घरात चाळीत राहत होतो. ते तुम्ही गोविंदरावकडे आला होता आणि ते पेटी वाजवली ती बॅग. अरे काय म्हणतो आडवलं तर ते तुझं काय ध्यान. घेतलं. पुलंची प्रस्तावना कोकणी वस्ती माझा पहिला कथासंग्रह 1958 साली मालवणच्या साहित्य संमेलनात कवी अनिल अध्यक्ष होते आणि कुसुमावती बाई त्यांचा हस्ते प्रकाशित झाला. पुलंची पहिली प्रस्तावना आणि नंतर पुलांनी 100 प्रस्तावना दिल्या. माझं पहिलं पुस्तक, त्यांची पहिली प्रस्तावना आणि गोविंदरावांचा सुप्त आशीर्वाद. वा खरं की तुम्ही माधव जुले यांच्या खोलीत राहता, ते मोठे लेखक व्हा. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची ही पूर्ण मुलाखत आपण गोविंदराव टेंबे या यूट्यूब चॅनलवर ऐकू शकता. आपल्याला फक्त गोविंदराव टेंबे यांच्या आठवणी माहिती आहेत, पण प्रत्यक्ष गोविंदराव टेंबे यांना भेटलेले मधु मंगेश कर्णिक त्यांच्या तोंडून या आठवणी ऐकण्याचा आनंद काही वेगळाच आहे. तेव्हा अवश्य गोविंदराव टेंबे या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावर ही संपूर्ण मुलाखत आपण पाहू शकता. मंडळी, गोविंदराव टेंबे लिखित माझा संगीत व्यासंग, माझा जीवनविहार, जीवन व्यासंग आणि रंगाचार्य हा त्यांचा साहित्य ठेवा. हा साहित्य ठेवा रसिकांपर्यंत पोहोचणं खरंच अत्यंत गरजेचं होतं. मगाशी मी म्हटलं तसं गेली 60 ते 70 वर्ष हा साहित्य ठेवा जसाच्या तसा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत पोचलेलाच नाही. मला असं वाटतं की 60 ते 70 वर्ष म्हणजे मधल्या 1-2 पिढ्यांपर्यंत सुद्धा तो पोचला नाही. तर हे मोठं कार्य पुनर्प्रकाशनाचं आज इथे संपन्न होतं आहे आणि आता आपण तो पुनर्प्रकाशन सोहळा इथे करणार आहोत. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सर यांना अशी विनंती करते की आपण हे प्रकाशन करावं. तसंच गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष श्री VV पाटील सर यांनाही अशी विनंती आहे की आपण हे पुनर्प्रकाशन करावं. हे प्रकाशन होत असताना गोविंदराव टेंबे यांच्या हार्मोनियम आपण ऐकणार आहोत, तर ती देखील लावायची विनंती करते मी. एकूण 4 पुस्तकांचा हा संच आहे.
माझा संगीत व्यासंग, माझा जीवन विहार, जीवन व्यासंग आणि रंगाचार्य असा 4 पुस्तकांचा हा संच आजच्या दिवशी आपल्याला सवलतीच्या दरामध्ये म्हणजे 1400 रुपयामध्ये इथे बाहेर उपलब्ध आहे.